नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा सायन्स गॅलेक्सी या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत BAMS, BHMS अँड BUMS कॅप राऊंड 3 कधी सुरू होणार, त्यानंतर कॅप राऊंड 3 साठी पुन्हा रजिस्ट्रेशन करता येते का, त्यानंतर आपण जी सर्व माहिती ही एकच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या मित्रांना शेअर करा आणि तुम्हाला जे काही डाऊट असेल ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। चला तर मग आपण आपल्या सेशनकडे जाऊया। बघा, आता आपण बघतोय टेंटेटिव्ह शेड्यूल कॅप राऊंड 3 साठी BAMS, BHMS अँड BUMS कोर्सेस साठी। तर बघा, यामध्ये आपल्याला फ्रेश न्यू रजिस्ट्रेशन करता येते का, तर यस, आपल्याला कॅप राऊंड 3 साठी फ्रेश न्यू रजिस्ट्रेशन करता येते। बघा, आता ऑनलाईन रजिस्ट्रेशन आपल्याला कॅप राऊंड 3 साठी करता येते। कोणत्या कोणत्या कोर्सेस साठी, ग्रुप बी साठी अँड ग्रुप सी साठी। ग्रुप बी मध्ये कोणते कोर्सेस तुमचे BAMS, BHMS अँड BUMS हे कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात, तर हे ग्रुप बी मध्ये येतात। त्यानंतर ग्रुप सी मध्ये कोणते कोर्सेस येतात, तर BPTHO, BPTH आणि त्याच्यानंतर BASLP आणि BP अँड O हे कोर्सेस कोणत्या याच्यामध्ये येतात, तुमच्या ग्रुप सी मध्ये येतात। त्यानंतर बघा, आता candidate who have registered previously need to register only if their fee was forfeited as per rules. Candidate registered during this phase will not be considered for MBBS BDS। बघा, जर तुम्ही कॅप राऊंड 3 साठी जर मधातून रजिस्ट्रेशन करताय तर तुम्ही MBBS अँड BDS साठी काय असणार, त्यांच्या कॅप राऊंड साठी काय असणार आहे, इलिजिबल नसणार आहे कॅप राऊंड 1 अँड कॅप राऊंड 2 साठी। चला तर मग बघा, आणि हा काय, आता हे जे लिहिले तर त्यामध्ये असं सांगितलंय। बघा, आता जर तुम्हाला एखाद्या कॉलेजला तुम्ही गेले, आता कॅप राऊंड 1 किंवा कॅप राऊंड 2 मध्ये काय भेटले, तुम्हाला एखाद्या कॉलेजला सीट भेटले, म्हणजे एखाद्या कॉलेजला तुमचं सिलेक्शन झालंय। आता सिलेक्शन झाल्यानंतर तुम्ही कॉलेजला गेले, डॉक्युमेंट घेऊन गेले। आता कॉलेजवाल्यांनी काय सांगितलं, तुम्हाला ऍडमिशन देत नाही, काय देत नाही का, तुमच्या डॉक्युमेंटमध्ये काहीतरी चूक आहे आणि कॉलेजवाले काय करताय, तुम्हाला ऍडमिशन देत नाही। मग कॉलेजवाले काय म्हणताय, आता हे जे चूक आहे तुमच्या जो फॉर्ममध्ये, हे डॉक्युमेंटमध्ये कुठेतरी तुमची चूक आहे, तर मग कॉलेजवाले म्हणताय तुम्ही यांना काय करा, दुरुस्त करा CET सेलवरून। तर मग त्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला काय करायचंय, पुन्हा कॅप राऊंड 3 साठी पुन्हा रजिस्ट्रेशन करायचंय। तर मग तुम्ही न्यूली रजिस्ट्रेशन कधीपासून तर कधीपर्यंत करू शकता, 15/10/2024 ते 17/10/2024 रात्रीचे 12 वाजेपर्यंत तुम्ही काय करू शकता, फ्रेश रजिस्ट्रेशन करू शकता। त्यानंतर बघा, आता त्यानंतर पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फीस थ्रू ऑनलाईन पेमेंट होईल तुमचा कोणत्या कॅटेगरीसाठी, तर ग्रुप बी साठी अँड ग्रुप सी साठी। बघा, द कॅन्डिडेट विल बी treated as registered for the process only after successful payment of the fees। ज्यावेळेस तुम्ही तुमची फीस ऑनलाईन पे करसाल त्यावेळेस तुम्ही काय असाल, सक्सेसफुली तुमचं काय होईल, रजिस्ट्रेशन होईल। तर तुम्हाला जी पेमेंट आहे, आता ही पेमेंट कधीपासून तर कधीपर्यंत करायची, तर तुम्हाला 15/10/2024 ते 17/10/2024 रात्रीचे 12 वाजेपर्यंत तुम्हाला काय करायची, पेमेंट करायची। त्यानंतर हा झाला तुमचा सेकंड रूल। आता बघा, तुम्ही काय केले, आता तुम्ही आता रजिस्ट्रेशन केले, त्यानंतर पेमेंट केले, मग तुमची काय, आता तुम्ही काय केले, आता न्यू रजिस्ट्रेशन केले आणि ऑलरेडी काही मुलांचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन आहे, म्हणजे त्या मुलांना कॅप राऊंड 1 आणि कॅप राऊंड 2 मध्ये सीट मिळाली नाही आणि त्या मुलांनी काय आले, ते कॅप राऊंड 3 मध्ये आले। तर मग आता तुमची आणि त्यांची काय सोबत कॉमन प्रोव्हिजनल सीट मेरिट लिस्ट येणार तुमची। कोणत्या कॅन्डिडेट्स, कोणत्या ग्रुपसाठी, ग्रुप बी आणि ग्रुप सी ची काही कॉमन प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल तुमची। आता त्यानंतर आता बघा, ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कधी येईल तुमची, तर ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल तुमची 18/10/2024 ला काय येईल, तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल। त्यानंतर बघा काय असणार आहे, बघा 5वी स्टेप आहे आपली। मग प्रोव्हिजनल, ज्या दिवशी तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, त्याच दिवशी काय येणार, तुमचे पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स येणार। कोणत्या ग्रुपसाठी, ग्रुप बी साठी, BAMS, BHMS अँड BUMS साठी। आता सीट मॅट्रिक्स म्हणजे काय, सीट मॅट्रिक्सच्या बेसिसवरून आपल्याला काय समजते, आता सीट मॅट्रिक्सवरून आपल्याला अंदाज येतो कोणत्या कॉलेजला किती जागा खाली आहे कॅटेगरी वाईज। ते कशावरून कळते आपल्याला, चॉईस फिलिंगच्या अगोदर ते आपल्या सीट मॅट्रिक्स मधून कळते। त्याच्यानंतर
बघा आता तुमचा रजिस्ट्रेशन झालंय, तुम्ही पेमेंट केली, मग तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आली, मग सीट मॅट्रिक्स आली, त्यानंतरचा स्टेप काय असणार आहे, तर त्यानंतरचा स्टेप असणार आहे ऑनलाईन प्रिफरन्स चॉईस फिलिंग. मग तुम्हाला काय करायची, चॉईस फिलिंग करायची. आता जी चॉईस फिलिंग तुमची ती कधीपासून तर कधीपर्यंत करायची, तर तुमची जी चॉईस फिलिंग आहे तुम्हाला ही 19/10/2024 ते 21/10/2024 रात्रीचे 12 वाजेपर्यंत काय करायची, चॉईस फिलिंग करायची आहे. तुमची सीट मॅट्रिक्स कधी येणार, तर सीट मॅट्रिक्स येणार तुमची 18/10/2024 ला तुमची सीट मॅट्रिक्स येणार. त्यानंतर तुम्हाला चॉईस फिलिंग करायची 19/10/2024 ते 21/10/2024 पर्यंत तुम्हाला काय करायची, चॉईस फिलिंग करायची. आता यानंतर बघा काय, आता तुम्ही चॉईस फिलिंग केली, मग याच्यानंतर काय, मग तुमची येईल डिक्लेरेशन ऑफ थर्ड सिलेक्शन लिस्ट. म्हणजे कॅप राऊंड 3ची तुम्ही जिथे सिलेक्शन होसाल त्याची काय येणार, सिलेक्शन लिस्ट येणार. मग आपली ही सिलेक्शन लिस्ट कधी येणार, तर आपली 23/10/2024 ला काय येणार, आपली सिलेक्शन लिस्ट येणार. त्यानंतर बघा आता त्यानंतर मग ही झाली आपली 8वी स्टेप. आता नंतर 9वी स्टेप काय आपली, तर बघा 9वी स्टेप मध्ये काय, तुमची फिजिकल जॉईनिंग. तुम्हाला काय करायचंय, फिजिकल जॉईनिंगसाठी जायचंय कॉलेजला. ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला काय करायचंय, कॉलेजला जायचंय. रिक्वायर फी बाय डीडी किंवा चेक थ्रू तुम्हाला तिथे घेऊन जायचे. आणि मग हे कधीपासून तर कधीपर्यंत जायचंय तुम्हाला फिजिकल जॉईनिंगसाठी, तर 24/10/2024 ते 28/10/2024 संध्याकाळचे 5:30 वाजेपर्यंत तुम्हाला काय जायचंय, तिथे जायचंय. आणि तुमचं काय ती जी सीट आहे ते काय करायचं, तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं तिथे फिक्स करायचे. तर अशाच मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आताच आपल्या चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, आणि जे काही तुम्हाला डाऊट असेल ते कमेंट बॉक्समध्ये काय करा, कमेंट करा. किंवा हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, तुम्ही याच्यावरती पण मला काय करू शकता, मेसेज करू शकता. जे तुम्हाला जे डाऊट असेल तुम्ही मला याच्यावरती पण विचारू शकता. 9699077700 हा माझा काय व्हॉट्सअप नंबर आहे, तुम्ही मला याच्यावरती पण काय करू शकता, मेसेज करू शकता. तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच.